राज्यसभेच्या 7 जागांसाठी महाराष्ट्रात 16 मार्च 2026 ला निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार 7 जागांपैकी 6 जागांवर महायुती आणि एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून जाऊ शकतो. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीने घेतलेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावावर राज्यसभेच्या खासदारकीसाठी शिक्कामोर्तब केल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. आणि त्यामुळेच विनोद तावडे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. खरं तर 2024च्या लोकसभा निवडणुकीतही विनोद तावडे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा रंगली होती. मात्र ऐनवेळी तावडे यांचं नाव मागे पडलं. त्यामुळे यावेळी जर त्यांना राज्यसभेवर संधी मिळाली तर विनोद तावडे हे सक्रिय राजकारणात पुनरागमन करतील असं बोललं जात आहे. पण याच विनोद तावडे यांची आजवरची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिली आहे? 2019ला राज्यातल्या सक्रिय राजकारणातून विनोद तावडे अचानक बाहेर कसे फेकले गेले आणि आता पक्ष त्यांना राज्यसभेवर घेण्याचं कारण नेमकं काय असू शकतं, हे सगळं सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. RSS आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीत घडलेले विनोद तावडे हे 1995 पासून भाजपमध्ये सक्रिय झाले आणि दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या संपर्कात आले. मग महाजन यांनी सुरुवातीला तावडे यांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर काम करण्याची संधी दिली. यानंतर वर्ष 2002 ते 2003 या दरम्यान तावडे यांनी भाजपचे सर्वात तरुण मुंबई अध्यक्ष म्हणून काम केलं. याच दरम्यान म्हणजेच 2002 मध्ये तावडे पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले. तर विधान परिषदेच्या दुसऱ्या टर्ममध्ये म्हणजेच 2011 ते 2014 पर्यंत त्यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली. पुढे एप्रिल 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे केंद्रात सत्तापालट झाला आणि देशभरात भाजपचं वारं पसरलं. यानंतर ऑक्टोबर 2014 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विनोद तावडेंनी मुंबईतल्या बोरवली मतदारसंघातून नशीब आजमावत विजय मिळवला आणि राज्यातही आघाडी सरकार जाऊन युतीची सत्ता आली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस यांच्या याच मंत्रिमंडळात विनोद तावडे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळली. खरं तर विनोद तावडे यांना त्यावेळी गृह खातं मिळावं अशी अपेक्षा होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं स्वतःकडे ठेवलं. पण तरी सुद्धा महाराष्ट्र भाजपमधील पहिल्या फळीतील नेत्यांच्या यादीत विनोद तावडे यांचा वरचा क्रमांक होता. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं. देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यात सुप्त संघर्ष असल्यामुळे तावडेंचा पत्ता कट केल्याची चर्चा त्यावेळी माध्यमांमध्ये रंगली होती. इतकंच नाही तर त्यावेळी विरोधकांनी देखील तावडे यांची खिल्ली उडवली आणि तावडेंचं राजकारण संपलं या चर्चेने जोर धरला. खरं तर 2019ला विनोद तावडे यांच्याबरोबर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनाही तिकीट नाकारलं होतं. पण इतरांनी आपली नाराजी वेगवेगळ्या पद्धतीने नोंदवली. मात्र तावडे शांत राहिले आणि त्यांनी सुरेश भटांची एक गाजलेली कविता सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. ती कविता होती, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. आणि राजकारणात नेहमी अंग चोरून वावरणारे तावडे हे शांतपणे पक्षात काम करत राहिले. पुढे तावडेंनी आपलं लक्ष महाराष्ट्रातून दिल्लीकडे वळवलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास संपादन केला. आणि सप्टेंबर 2020 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी तावडेंना भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून काम करण्याची संधी दिली आणि तावडे यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. याच दरम्यान तावडे यांनी हरियाणाचे प्रभारी म्हणूनही काम पाहिलं. तर नोव्हेंबर 2021 मध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून तावडेंना बढती मिळाली. तर भूपेंद्र यादव हे केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यावर रिक्त झालेल्या बिहारच्या प्रभारीपदही तावडेंकडे आलं आणि राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत तावडे यांनी या संधीचा फायदा करून घेतला. इतकंच नाही तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे दिल्लीतील राजकीय वजन कमी होण्याच्या चर्चा सुरू असताना देखील प्रसिद्धीच्या झोतात न राहता तावडे यांनी मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून बिहारमध्ये भूमिका बजावली. पुढे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पहिल्या 195 उमेदवारांची यादी विनोद तावडे यांनी जाहीर केली. त्यावेळी तावडे लोकसभा निवडणूक लढवतील अशी देखील चर्चा सुरू झाली होती. पण तावडेंचं नाव मात्र जाहीर झालं नाही. एकीकडे हे सगळं घडत असताना दुसरीकडे अशीही चर्चा रंगली की विनोद तावडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आहेत. तर तिसरीकडे अशी चर्चा रंगली की 2024च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडेंना महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवून निवडणूक लढल्या जातील. तर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी दिली जाईल. मात्र तसंही काही झालं नाही. दरम्यान आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे
महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होऊनही राष्ट्रीय स्तरावर लक्षणीय कामगिरी करणाऱ्या विनोद तावडे यांना आता भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि तसं जर झालं तर गेल्या 7 वर्षापासून सक्रिय राजकारणातून बाजूला झालेले आणि संघटनेत काम करणारे विनोद तावडे राज्यसभेचे जर खासदार झाले तर पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात येतील आणि कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळातही दिसतील. त्यामुळे विनोद तावडे यांची यापुढची राजकीय कारकीर्द कशी असेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान विनोद तावडे राज्यसभेवर जातील का याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.